इयत्ता 8वी तुकडी ग विषय सामान्य विज्ञान प्रकरण 8व प्रदूषण. पर्यावरणातील या समस्या का निर्माण झाल्या असाव्यात? या समस्यावर मात करण्यासाठी काय करावे लागेल? माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळं पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या, खाणकाम, वाहतूक, कीटकनाशकाचा आणि खताचा वाढता वापर यामुळं पृथ्वीवर प्रदूषण वाढले. या प्रदूषणाचे परिणाम माणसावर सुद्धा होऊ लागलेत. प्रदूषण नैसर्गिक पर्यावरणाच्या परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. तुमच्या सभोवताली कुठे कुठे प्रदूषण आढळते? प्रदूषण कशामुळे होते? प्रदूषके परिसंस्थेतील नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकावर वनस्पती, प्राणी आणि मानवावर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषण असं म्हणतात. परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकावर वनस्पती, प्राणी आणि मानवावर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. प्रदूषके पर्यावरणात जास्त प्रमाणात सोडली गेल्यास पर्यावरण विषारी व अनारोग्यकारक होते. प्रदूषके नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात. नैसर्गिक प्रदूषके निसर्गाच्या नियमानुसार कालांतराने नष्ट होतात. याउलट मानवनिर्मित प्रदूषके नष्ट होत नाहीत. जर नैसर्गिक पदार्थ हे प्रदूषके असतील तर ते वापरताना त्याचे दुष्परिणाम आपणाला का जाणवत नाहीत? असे पदार्थ प्रदूषके कधी बनतात? तुमच्या परिसराचे तुम्ही स्वतः सर्वेक्षण करून तुमच्या परिसरातील प्रदूषके ठिकाणी कोणती ते ठरवा. प्रदूषण आढळलेल्या प्रत्येक ठिकाणाशी संबंधित अशा प्रदूषणकारी घटक प्रदूषक कोणता ओळखण्याचा प्रयत्न करा. कोणकोणत्या प्रकारची प्रदूषके आढळून येतात? प्रदूषके विघटनशील आहेत की अविघटनशील आहेत? हवेचं प्रदूषण पृथ्वीवरील वातावरणात असणाऱ्या विविध वायूचे प्रमाण दर्शवणारा आलेख काढा. हवा हे वेगवेगळ्या वायूचं घटकाचं एकजिन्सी मिश्रण आहे असे का म्हणतात? इंधनाच्या ज्वलनातून हवेत कोणकोणते घातक वायू बाहेर पडतात? इंधनाच्या ज्वलनातून हवेत कोणते घातक वायू बाहेर पडतात? विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यांच्यासारखे घातक पदार्थ हवा दूषित होण्यास हवेचं प्रदूषण म्हणतात. हवा प्रदूषणाची कारणे म्हणजे हवा प्रदूषण होण्याची कारणे म्हणजे वणवा पेटणे, अचानक जंगलाला आग लागणे, त्याचबरोबर ज्वालामुखी, भूकंप यामुळं प्रदूषण होतं.
अनेक वाहनांमधून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर सोडला जातो. अनेक कारखान्यामधून म्हणजे अनेक वायू हवेमध्ये मिसळले जातात. यामुळं हवेचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. नैसर्गिक कारणं. हवा प्रदूषण होण्याची कारणं. नैसर्गिक कारणं: ज्वालामुखीचा उद्रेकातून घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. उदाहरणार्थ हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन बाष्प, धूलिकण. भूकंप. भूकंपामुळं पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळली जाते. वावटळी व धुळीची वादळे. जमिनीवरील धूळ, केरकचरा, माती, परागकण व सूक्ष्मजीव हवेत मिसळतात. वणव्यामुळं कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड व धूर वातावरणात मिसळतो. सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळं काही जीवाणू, कवकाचे बीजाणू हवेत मिसळतात. ही नैसर्गिक कारणं आपणाला सांगता येईल. मानवनिर्मित कारणं. इंधनाचा वापर. दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळं कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिशाची संयुगे हवेत मिसळतात. घनकचरा. शेतीचा कचरा, बागेतला कचरा उघड्यावर जाळल्यामुळं हवा प्रदूषण होतं. औद्योगिकीकरण. विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो. गंधकाचे भस्म, नायट्रोजन ऑक्साईड वातावरणामध्ये मिसळतात. अणु ऊर्जा निर्मिती व अणुस्फोट. अणु ऊर्जा निर्मितीत युरेनियम, थोरियम, ग्राफाइट, प्लुटोनियम मूलद्रव्याच्या वापरामुळे किरणोत्सार होऊन हवा प्रदूषित घडून येते. हवा प्रदूषणाची कारणं. नैसर्गिक कारण: ज्वालामुखीचा उद्रेक. या उद्रेकातून घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन बाष्प, धूलिकण. भूकंप. भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळली जाते. वावटळी व धुळीची वादळे. जमिनीवरील धूळ, केरकचरा, माती, परागकण, सूक्ष्मजीव हवेत मिसळतात. वणव्यामुळं कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड व धूर वातावरणात मिसळतो. सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळं काही जीवाणू, कवकाचे बीजाणू हवेत
मिसळतात. मानवनिर्मित कारणं: इंधनाचा वापर, दगडी कोळसा, लाकूड, LPG, गॅस, रॉकेल, डिझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळं कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिशाची संयुगे हवेत मिसळतात. घनकचरा: शेतीचा कचरा, बागेचा कचरा उघड्यावर जाळल्यामुळं हवेचं प्रदूषण होतं. औद्योगिकीकरण: विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो. गंधकाची भस्म, नायट्रोजन ऑक्साईड वातावरणात मिसळतात. अणुऊर्जा निर्मिती, अणुस्फोट, ऊर्जा निर्मितीत युरेनियम, थोरियम, ग्राफाइट, प्लुटोनियम मूलद्रव्यांच्या वापरामुळं किरणोत्सारी होऊन हवा प्रदूषण घडून येतं. वरील प्रमुख कारणांशिवाय हवा प्रदूषणाची कारणं कोणती आहेत? 4 स्ट्रोक इंजिनापेक्षा 2 स्ट्रोक इंजिन गाड्यांमुळं हवा जास्त प्रदूषित होते. इंटरनेट: जगातील मोठमोठ्या ज्वालामुखीची माहिती मिळवा. महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये, गावांमध्ये वायू प्रदूषणाचा मानवी स्वास्थ्यावर काय परिणाम होतो याची माहिती मिळवा. इतिहास डोकावताना लंडनमध्ये हवा प्रदूषणामुळं 5 ते 9 डिसेंबर 1952 या कालावधीत दाट धुके पडले. त्यात दगडी कोळसा ज्वलनातून बाहेर पडणारा धूर मिसळला. या धुक्याची छाया 5 दिवस राहिली. लंडन शहरात 3 ते 7 डिसेंबर 1962 या कालावधीत अशीच छाया होती. इसवी सन 1948 साली पीटरबर्ग शहरावर धूर व धुराची काजळी यामुळं दिवसाही रात्र झाली. यावेळी शहराला काळे शहर म्हणून ओळखलं जातं. हवा प्रदूषके स्रोत परिणाम: सल्फर डायऑक्साईड SO2. स्रोत कारखाने, ज्या ठिकाणी कोळसा व खनिज तेल इंधनाचा वापर. परिणाम: डोळ्याचा दाह, श्वसनाचा दाह, अतिरिक्त कफ निर्मिती, खोकला, दम लागणे. कार्बन मोनॉक्साईड CO. स्रोत वाहन आणि कारखान्याचा धूर. रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेमध्ये घट होणं. नायट्रोजन ऑक्साईड, वाहनाचा धूर, फुफ्फुसे, श्वसन मार्गाचा दाह, हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ, उद्योग व वाहनाचा धूर. परिणाम: श्वसन रोग. धूळ, उद्योग व वाहनाचा धूर. सिलिकॉसिस व्याधी. कीटकनाशके, कीटकनाशकाची निर्मिती व वापर. मनोदाफल्य, दीर्घ श्वसनामुळं मृत्यू. मिथेन CH4, कारखान्यातून होणारी वायुगळती.
विषबाधा, त्वचेचे कर्करोग, दमा, श्वसन संस्थेचे विकार आपणाला सांगता येईल. हवा प्रदूषक स्रोत परिणाम सल्फर डायऑक्साईड, SO2 कारखाने, ज्या ठिकाणी कोळसा व खनिज तेल इंधनाचा वापर. परिणाम डोळ्याचा दाह, श्वसन मार्गाचा दाह, अतिरिक्त कफ निर्मिती, खोकला, दम लागणे. कार्बन मोनॉक्साईड, CO, वाहन आणि कारखान्याचा धूर. परिणाम रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेमध्ये घट होणं. हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ, उद्योग व वाहनाचा धूर, श्वसन रोग. धूळ, उद्योग व वाहनाचा धूर, सिलिकॉनिक्स व्याधी. कीटकनाशकाची निर्मिती व वापर, मनोदौर्बल्य, दीर्घ श्वसनामुळे मृत्यू. मिथेन, CH4 कारखान्यातून होणारी वायुगळती, विषबाधा, त्वचेचा कर्करोग, दमा, श्वसनाचे विकार. 2 डिसेंबर 1984च्या रात्री भोपाळमध्ये आतापर्यंत सर्वात भयानक औद्योगिक दुर्घटना घडली. तेथे अपघातातून घडलेल्या वायुगळतीमुळे 8,000 लोक प्राणाला मुकले. भोपाळ गॅस दुर्घटनेबद्दल अधिक माहिती मिळवा आणि त्या आधारे पुढील मुद्द्याची चर्चा करा. दुर्घटनेचे स्वरूप, कारणं, नंतरचे परिणाम, प्रतिबंधात्मक उपाय. वनस्पती पर्णछिद्रे बुजून जातात. हवा प्रदूषणाचा वनस्पती व प्राणी यांच्यावर होणारा परिणाम. पर्णछिद्रे बुजून जातात. प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. वनस्पतीची वाढ खुंटते. पाने गळतात, पिवळे पडतात. प्राणी श्वसनावर विपरीत परिणाम होतो. डोळ्याचा दाह. ओझोन वायूच्या थराचं महत्त्व काय? ओझोनच्या थरात घट होण्याची कारणं कोणती? हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम. ओझोन थराचा ऱ्हास व नाश आपण अभ्यासलेला आहे. वातावरणाच्या स्थित्यंतर या थराचा खालच्या भागात ओझोनचा थर आढळतो. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून UVB ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं संरक्षण करतो. परंतु या ओझोन थराला खालील कारणांमुळं धोका निर्माण झालेला आहे. सूर्याची उत्सर्जित ऊर्जा वातावरणामध्ये शोषली जाते. सूर्याची उत्सर्जित ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून शोषली जाते. पृथ्वी, वातावरण, अवरक्त उत्सर्जन. हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ. कार्बन डायऑक्साईड वातावरणात अगदी कमी प्रमाणात जरी असला तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचे अतिरिक्त उपयुक्त काम करतो. मागील 100 वर्षांमध्ये औद्योगिकीकरणामुळं
वातावरणामधील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं. कार्बन डायऑक्साईडचा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजेच हरितगृह होय. CO2 प्रमाणित नायट्रस ऑक्साईड, मिथेन